नमस्कार. अरुणस क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी स्वतंत्रता दिनानिमित्त खास रेसिपी घेऊन आली आहे. अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे हे पेढे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. पेढे बनवण्याची कृती अतिशय सोपी आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होतात. तर चला बनवायला सुरुवात करूया. केशर मलाई पेढा. सर्वात प्रथम इथे मी 35 ग्रॅम एवढे काजू घेतले आहेत आणि आपल्याला ते मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचे आहे. काजूची एकदम बारीक अशी पावडर करून आपल्याला घ्यायची आहे. आता एका चम्मचच्या सहाय्याने किंवा स्पॅच्युलाने सर्व मिक्सचर एकत्र करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 40 ग्रॅम एवढं फ्रेश क्रीम ॲड करत आहे. तुम्ही फ्रेश क्रीमऐवजी घरची मलाई जरी ॲड केली तरी काहीच हरकत नाही. आता त्याचबरोबर मी येते थोडंसं दुधामध्ये केसर भिजवून ठेवले होते ते मी ॲड करत आहे. आता पुन्हा आपल्याला ते एकदा मिक्सरमधून व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी 100 ग्रॅम एवढं पनीर ॲड करत आहे आणि 100 ग्रॅम मी कंडेन्स मिल्क घेतलं आहे. आता सर्व मिक्सचर आपल्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम फाईन त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा फ्रेंड्स, आपली इथे व्यवस्थितपणे पेस्ट रेडी झालेली आहे. आता ही सर्व पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच मी 1 कप एवढं मिल्क पावडर ॲड करत आहे आणि 1 टीस्पून एवढे मी वेलची पावडरही ॲड करत आहे. त्याचबरोबर मी इथे मावा इसेन्सचे 3-4 ड्रॉप्स इथे ॲड करत आहे. इसेन्स वापरणे टोटली ऑप्शनल आहे. आता आपल्याला हे सर्व मिक्सचर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी कढईमध्ये 2 चम्मच घी ॲड करत आहे आणि घी गरम झाले की आपल्याला सर्व मिक्सचर त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत यातलं पाणी पूर्णपणे शोषून जात नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. हे बघा फ्रेंड्स, आपलं बॅटर हळूहळू घट्ट होत चाललं आहे. फ्रेंड्स, तुम्ही शक्यतो इथे नॉनस्टिक पॅनचा वापर करा जेणेकरून बॅटर तळाला चिकटणार नाही. हे पहा फ्रेंड्स, आपलं बॅटर हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे आणि आता व्यवस्थित त्याचा गोळाही तयार होत आहे. आता आपल्याला हे बॅटर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. यासाठी मी एका प्लेटवर तूप लावून घेणार आहे आणि आपल्याला यावर आता बॅटर स्प्रेड करून ठेवायचं आहे जेणेकरून आपले बॅटर लवकर थंड होईल. हे पहा फ्रेंड्स, आपलं बॅटर इथे आता पूर्णपणे थंड झाले आहे आणि व्यवस्थित त्याचा गोळाही तयार होत आहे. आता आपल्याला ह्याला 3 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. ह्याचे मी इक्वली 3 पार्ट करत आहे. फ्रेंड्स, आज इथे मी ट्राय कलरमध्ये पेढे बनवणार आहे. त्यासाठी मी एका पोर्शनमध्ये ऑरेंज फूड कलर ॲड केला आहे आणि बॅटरला आपल्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पोर्शनमध्ये मी ग्रीन फूड कलर ॲड करत आहे. त्यालाही आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. इथे मी आज 2 डिझाईनमध्ये पेढे बनवून दाखवणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम एक पोर्शन घेऊन त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि मी इथे झाराच्या साहाय्याने ह्याला डिझाईन करून घेत आहे. त्यामुळे पेढ्यावर खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते. अशाच प्रकारे प्रत्येक कलरफुल गोळा आपण तयार करून घेणार आहोत आणि त्याचा पेढा तयार करून घेणार आहोत. दुसऱ्या डिझाईनमध्ये जे आपण पेढे बनवणार आहोत त्यासाठी प्रत्येक पोर्शनमधला थोडा थोडा भाग घेऊन आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि ते तिन्ही बॉल्स आपल्याला एकत्र करून जॉईन करून घ्यायचे आहेत. हे पहा फ्रेंड्स, किती सुंदर असे कलरफुल पेढे आपले तयार होतात. आता अशाच प्रकारे मी सर्व पेढे तयार करून घेत आहे. फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा यावर्षी इंडिपेंडन्स डे दिवशी ही रेसिपी करून पहा
आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.